1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 19 जुलै रविवार 100% घोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1,500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1,500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जरी आज रविवार असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 आणि जुलै हप्त्याचे 1,500 असे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 19 जुलै रविवार रोजी या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। परंतु अखेर आज खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना, आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 19 जुलै रविवार रोजी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 12 जिल्ह्यामधील असतील तर त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेंपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलै दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर ज्या प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। त्यासोबत ज्या प्रमुख बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं एकाच दिवशी शक्य होत नसता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असे 3 दिवसांमध्ये हे पैसे आता सोडले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, यासोबत बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै या दोन्ही हप्त्यांची
हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, सर्वात अगोदर पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल तर अशा लाडक्या बहिणींचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल तर अशा लाडक्या बहिणींची सुद्धा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडले जात आहेत, यासोबत आज कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहेत, तर या बँका कोणकोणत्या आहेत, यासोबत ज्या जिल्ह्यांमध्ये सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहून घ्या। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। बघा, जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी जी महत्त्वाची पहिली पात्रता लावलेली आहे तर ती पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। यानंतर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। घरातील कोणतीही व्यक्ती या ठिकाणी सरकारी हुद्द्यांवरती किंवा रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत। आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते प्रमुख 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर ज्या बँकेमध्ये आज पैसे जमा केले जाणार आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। मग कोणकोणत्या बँकांमध्ये जून जुलैच्या हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांच्या यादी आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। आता बघा लाडक्या बहिणींना, या प्रमुख बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक, तिलाच भारतीय स्टेट बँक म्हणतात। जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये, भारतीय स्टेट बँकेमध्ये म्हणजेच या ठिकाणी SBI बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं असेल त्या लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यासोबत लाडक्या बहिणींना दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक, यासोबत लाडक्या बहिणींनो अजून उर्वरित काही बँका आहेत त्या बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर हे
12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत, परंतु हे 12 जिल्हे पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आधी डायरेक्ट बँकांच्या आधी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे पाहणार आहोत। बघा सर्वात अगोदर आपण पात्रता पाहिलेले आहेत। बघा पहिली पात्रता, गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असायला पाहिजे, सरकारी सेवेमध्ये नसायला पाहिजे, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, वय 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे, घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। तर बघा अशा पात्रता होत्या। त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरला असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल, तर अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। त्या लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आधी पाहून घ्या। तर बघा लाडके बहिणींनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 12 जिल्हे म्हणजेच आज रविवार आहे, आज रविवारसाठी 12 जिल्हे, उद्या सोमवार आहे, उद्यासाठी 12 जिल्हे, परवा दिवशी मंगळवार आहे, परवा दिवशीसाठी 12 जिल्हे म्हणजेच आज 19 जुलै, उद्या 20 जुलै, परवा दिवशी 21 जुलै म्हणजेच आज रविवार, उद्या सोमवार, परवा दिवशी मंगळवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। तर आपण सर्वात अगोदर 12 जिल्हे पाहून घ्या। तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जून जुलैच्या हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले आहेत। काही बहिणी जुलै हप्त्याची वाट पाहत आहेत, तर राज्यातील काही लाडक्या बहिणी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्याला तुम्ही काही जास्त काळजी करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होऊन जातील। फक्त आधार कार्ड बँकेला लिंक केलेले असायला पाहिजे, महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील।